श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय गिरनारी. मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपल्याच चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपण गुरुग्रह बदल याविषयी माहिती घेणार आहोत. गुरुग्रहाचं परिवर्तन म्हणजे राशी बदल होणार आहे. बुधवार दिनांक 1 मे 2024 रोजी दुपारी 12:56 मेष राशीतून वृषभ राशीमध्ये गुरुग्रह जाणार आहे. याचा जो पुण्यकाळ आहे तो सकाळी 11:05 पासून बुधवारी दुपारी 2:47 पर्यंत हा राहणार आहे. या पुण्यकाळात ज्यांना 4था, 8वा, 12वा गुरु आहे त्यांनी गुरुग्रहाचा मंत्र जप करावा, गुरुग्रहाचं पूजन करावं. निश्चितच त्याची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहे. गुरुग्रहाचा कुठलाही मंत्र जप करावा. ज्योतिषशास्त्रात गुरुबदलाला फार महत्त्व आहे. गुरुग्रह एक राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर भ्रमण करतो. हे 13 महिन्यांसाठी करत असतो. म्हणजेच गुरुग्रह एका राशीत आला की तो वर्षभर त्याच राशीमध्ये राहतो. त्यामुळं या गुरुबदलाचे फळं त्या जातकाला मिळत असतात. असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये 1 मे 2024 पासून ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे. सोप्या भाषेत समजायचं झालं तर 13 महिने हा कालावधी राहणार आहे. गुरुग्रह आपल्याला मान, सन्मान, प्रतिष्ठा, विवाह, संतती, भाग्य, ज्ञान, शुभफळं, परीक्षेमध्ये मिळणारं यश, सुख, समाधान, नोकरी, व्यवसाय यामध्ये यश, बदली, बढती, प्रमोशन अशा सर्व गोष्टींसाठी गुरुग्रहाचा प्रभाव उपयोगी ठरत असतो. म्हणूनच गुरुग्रहाचे योगदान हे ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे ठरते. पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजेच वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी मिळण्याची 100% खात्री असणं असं आपल्याला म्हणता येईल. यातही गुरु 8 मे ते 1 जून 2024 जवळजवळ 1 महिना याच गुरुग्रहाचा अस्तकालावधी राहणार आहे. यात कोणत्याही प्रकारच्या मंगल कार्यासाठी, शुभ कार्यासाठी या काळात मुहूर्त नाहीत. लग्न, मुंज, वास्तुशांती, गृहप्रवेश यांचे मुहूर्त या मे महिन्यात नाहीत. राशीचक्रातली 5वी राशी ही आपली सिंह राशी आहे. तुमच्या राशीला 9वा गुरु संपून आता 10वा गुरु सुरू होणार आहे. 10वे स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. नोकरी व्यवसायाचं हे स्थान आहे. त्यामुळं गुरुग्रहाची शुभ दृष्टी 2ऱ्या स्थानावरती, 4थ्या स्थानावरती व 6व्या स्थानावरती पडणार आहे. गुरुग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरुग्रह ज्या स्थानात असतो त्याची फळं तो नष्ट करत असतो. त्या स्थानाचा तो नाश करत असतो. त्या स्थानाच्या तो समस्या देत असतो. त्या स्थानाच्या अडचणी निर्माण करत असतो. त्या स्थानाची फळं जे शुभ मिळणार असतात ते तो नाहीसे करतो. परंतु गुरुग्रह ज्या स्थानावरती दृष्टी टाकतो त्याची शुभ फळं मात्र तो देत असतो. म्हणून ह्या दृष्टीला आपण समजावून घेतलं पाहिजे. गुरुग्रहाला 3 दृष्टी असल्याने तो 3 ठिकाणी समोर एकाच वेळी पाहत असतो. गुरुग्रहाला 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी आहे. त्यामुळं या 3 ठिकाणचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात. परंतु गुरु ज्या स्थानात आहे त्याची फळं तो चांगली देत नाही. आता आपण या 4 गोष्टी बारकाईने जाणून घेणार आहोत. कुंडलीतील दुसरं घर जे आहे किंवा दुसरं जे स्थान आहे त्याला अयस्थान असं देखील म्हणतात. कुटुंबस्थान, कुटुंब वृद्धिस्थान आणि आपल्या वाचेचं, बोलण्याचं हे स्थान आहे. यामुळं ज्यांच्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाशी, घरच्यांशी काही वादविवाद सुरू होता, त्यांच्याशी काहीतरी मतभेद होते, आता ते थांबणार आहे. यासाठी आपणही प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे स्थान आर्थिक लाभाचं असल्याने आपल्या धनात देखील या संपूर्ण वर्षभरामध्ये वाढ होणार आहे. संपूर्ण वर्षभर
धनवृद्धीचे योग आपल्या कुंडलीमध्ये आहेत. आपल्या प्रयत्नांना यश आता मिळणार आहे. नोकरी व्यवसायात चांगल्या संधी निर्माण होताना दिसतील. परिवारात तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या पुढाकाराने, तुमच्या हाताने काही मंगल कार्य घडून येतील. आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यांवरती उत्तम रीतीने पडून आपल्याबद्दलचा विश्वास समोरच्याला होणार आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून चांगला मान सन्मान देखील मिळणार आहे. ज्या व्यक्तींचा व्यवसाय बोलण्याशी रिलेटेड आहे, बोलण्याशी संबंधित ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. जसं की वकील आहे, प्राध्यापक, सल्लागार, मार्केटिंग करणारे, एजंट मंडळी, ज्योतिषी, एखाद्या गोष्टीमध्ये ट्रेनिंग देणारे असे ते ट्रेनर, यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष अनुकूल राहणार आहे. मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी होणार आहे. निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होणार आहे. कुटुंबामध्ये देखील शांतता राहणार आहे. जी गेल्या अनेक दिवसांपासून नव्हती, आता ती शांतता घरामध्ये मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्तींमध्ये जे काही आपल्याविषयी गैरसमज होते ते सुद्धा दूर होणार आहे. कुंडलीतील 7वी दृष्टी 4थ्या स्थानावर असल्याने बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत असलेले घराचे स्वप्न तुमचं यावर्षी पूर्ण होणार आहे. घरासाठी जागा खरेदी होईल. घराच्या कामासाठी, घराची खरेदी करण्यासाठी, त्याचप्रमाणे कुठलंही घराचं कुठलंही छोटं मोठं कार्य असू द्या, यासाठी पैशाची व्यवस्था होणार आहे. ज्यांचं जुनं घर इस्टेट खूप प्रयत्न करूनही विकली जात नव्हती, मनासारखी किंमत त्यांना मिळत नव्हती, तर त्यांचे प्रश्न आता सुटणार आहे. जुने घर विकले जाईल, जुनी इस्टेट विकली जाईल आणि अपेक्षित किंमत देखील त्यांना मिळणार आहे. घरामध्ये नवनवीन वस्तूंची, सुखोपयोगी वस्तूंची खरेदी होणार आहे. चैनीवरती मोठ्या प्रमाणात खर्च होताना दिसणार आहे. धार्मिक कार्य देखील आपल्या घरामध्ये होणार आहे. आईच्या आरोग्यामध्ये अनेक दिवसांपासून काही कारणाने सुधारणा होत नव्हती, ती आता सुधारणा होणार आहे. आईची साथ देखील आपल्याला मिळणार आहे. आई आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार आहे. गाडी, वाहन खरेदी देखील होणार आहे. 6व्या स्थानातील गुरुच्या दृष्टीने गुप्त शत्रूंपासून होणारे त्रास थांबणार आहे. आपल्या विरोधकांवरती आपण मात करू शकणार आहे. विरोधकांना 4ही मुंड्या चित करण्याचे योग ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये आहे. आपले विरोधक आपल्याला मदत करताना दिसतील. जर तुम्ही राजकारणात असाल तर विरोधकांवरती मात कराल, त्यांना आपल्या बाजूने करण्यामध्ये यशस्वी व्हाल. मामा मावशी, नातेवाईक यांच्याशी देखील काही शत्रुत्व असेल तर ते देखील चांगले संबंध ठेवण्याकरता स्वतःहून पुढाकार घेतील आणि तुमच्याशी जे असलेलं शत्रुत्व ते पूर्णपणे विसरतील आणि चांगले संबंध ते प्रस्थापित करतील. ज्यांना राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे त्यांनी देखील यावर्षी जरूर राजकारणामध्ये प्रवेश करावा. जीवनातल्या अनेक अडचणींवरती उचललेले पाऊल आता प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय देणार आहे. आयुष्यातील अवघड परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या जोरावर, योग्य निर्णयावरती आपली कृती चांगलीच ठरणार आहे. जुन्या आजारातून तुम्हाला देखील मुक्ती मिळणार आहे, पण ते आरोग्य सुधारण्यासाठी पैसे मात्र खर्च होणार आहे, हे अजिबात विसरू नका. जुने दुखणे बरे होईल. कर्ज घ्यायची इच्छा निर्माण होईल. कर्ज घ्यावं लागेल, परंतु कर्ज घ्यायची किती आवश्यकता आहे याचा विचार करा, आर्थिक नियोजन करा आणि त्यानुसार निर्णय घ्या. कोर्ट कचेरीमध्ये देखील आपल्याला चांगला फायदा होणार आहे. यातही आपल्या बाजूने निकाल लागणार आहे. फक्त आपली बाजू खरी असायला हवी. आपण प्रयत्न प्रामाणिक करायला हवे. जर आपण चुकीचे वागाल तर गुरुग्रह अपयश देखील देणार आहे. परंतु गुरुग्रह 10व्या स्थानामध्ये म्हणजेच कुंडलीतल्या केंद्रस्थानामधून भ्रमण करत असल्याने अशुभ फळं फार कमी मिळतील आणि शुभ फळं हे जास्त मिळतील, हे देखील लक्षात ठेवा. 10वं स्थान हे आपल्या वडिलांचं स्थान आहे.
वडीलधाऱ्या मंडळींचं स्थान आहे, त्यामुळं आपल्या वडिलांशी संबंध बिघडणार नाही याची देखील काळजी घ्या. त्यांचे आरोग्य जपा, वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या, त्यांच्याशी प्रेमाने वागा. नोकरीत असलेल्यांनी आपली कामं योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक करा. एखादी अवघड आणि मोठी जबाबदारी यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. टार्गेट तुमचं निश्चित कुठंतरी वाढणार आहे, परंतु योग्य नियोजन करा. तुमचं निश्चितच ते टार्गेट अचीव होणार आहे. तुम्हाला त्या टार्गेट पूर्ण करण्याला कुठलीही अडचण येणार नाही. या सर्व गोष्टींमुळं व्यक्तिगत जीवनामध्ये थोडासा ताणतणाव वाढेल, धावपळ देखील वाढेल. त्यामुळं रोज गुरु दत्तात्रयांचा मंत्राचा जप करा. गुरुचरित्रातला 14वा अध्याय हा खूप छान फळं देणारा आहे. तो एकदा वाचन करा. अगदी 5 मिनटं फक्त रोज त्याला लागतात, त्यामुळं तो वाचन करा. नवनाथ ग्रंथातला 2रा अध्याय दररोज शक्य झालं तर दररोज वाचा, नाही काही तर आपल्याला सॅटर्डे संडेला ऑफ असतो त्या दिवशी वाचन करा. निश्चित त्याचा चांगला फायदा होईल. देवघरामध्ये सर्व कार्यसिद्धी यंत्र ठेवा, त्याची दररोज नित्यनियमाने पूजा करा. त्यामुळं तुमच्या जीवनामध्ये यावर्षी वाहन खरेदी, घर खरेदी, प्रॉपर्टी, जागा घेण्याचे योग येतील. जुने घरं विकले जातील. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये बढती, बदली, प्रमोशन देखील मिळणार आहे. व्यवसायामध्ये देखील वाढ होणार आहे. या दृष्टीने प्रयत्न करा. थोडक्यात हे संपूर्ण वर्ष आपल्याला सर्वत्र यश मिळवून देणारे ठरणार आहे. तर ही होती आपल्या सिंह राशीची संपूर्ण गुरुग्रह बदलाची वर्षभराची माहिती. आपल्याला ही आवडलीच असणार आहे याची मलाच खात्री आहे. त्यामुळं आवडली असल्यास कमेंट करा. आमचं मार्गदर्शन कसं वाटलं हे आम्हाला जरूर सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला हे संपूर्ण वर्ष भरभराटीचं, आनंदाचं आणि सुखसमृद्धीचं जावं अशी सद्गुरू स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.